The objective of the task is visualizing data using Python in order to understand the pattern distribution relationship between the variables. Tools: programming language Python, library pandas for handling, MATLAB for visualization, platform Spyro, Jupyter Notebook. Yeah. Data use, dataset use, name, student performance, CVC. Source: public database. Example: Kaggle's description. There are some step important required libraries: load data sets, data exploration, create visualization. For visualization, create MATLAB. MATLAB ने आपण हे visualization तयार करू शकतो. First, bar chart for gender distribution, histogram, math score distribution. Third, line chart, math versus reading score. First step, creating a data म्हणजे downloading the data set. Again, click. So म्हणजे इथं आपण सर्च करू शकतो डेटा सेट. आपल्याला आपण एक्झाम्पल स्टुडंटचा डेटा सेट घेऊ. स्टुडंट्स परफॉर्मन्स डेटा सेट. याच्यामध्ये एखादा डेटा सेट आपण डाउनलोड करून घ्यायचं. त्याच्यानंतर हे पेज क्लोज करून टाकायचं आणि आपलं स्पायडर ओपन करायचं. अरे आपली मी सकाळीच एक प्रोग्राम केलेला आहे. मग आपण डेटा व्हिज्युअलायझेशनचं ओपन करते. ओपन करतो तुम्हाला ओपन फाईल. मी इथं पण वगैरे जसं की मी एक कोड राईट केलेला आहे. त्यात आपण पहिले पांडास लायब्ररी इम्पोर्ट केलेली आहे. त्यानंतर मॅटलॅब बेसिक ग्राफिक्स साठी यूज केलेलं आहे आणि सीबॉर्न ऍडव्हान्स आर्किटेक्चर व्हिज्युअलायझेशन. त्याचे सिंपल आपण डेटाबेस सेट करायला आपण जसं कोडमध्ये छोटे छोटे स्टेप्स लिहिलेले आहेत. त्याने की हेल्पफुल आपल्याला कोड समजायला. आणि आपण याचं वर्किंग पाहू, आउटपुट पाहू याचं कोड. काही म्हणजे काही स्पायडर्स सपोर्ट नाही होत राहिला आपल्याला. त्याच्यामुळं व्हिज्युअल होतं पण आपल्याला जे आउटपुट ग्राफ जे लागतं ते व्हिज्युअल नाही दिसत. त्यामुळे आपण व्हीएस कोड वापरतो. व्हीएस कोड नाही केलेला राईट. आपण रन करू.
जसा पहिला ग्राफ आपला स्टडी अवरचा, स्टडी वर्सेस मार्क्स. जसे इथं मार्क्स अँड स्टडी अवर्स आहे. तसा ग्राफ कट केला का दुसरा आपला फिगर, दुसरी फिगर होती हिस्टोग्रामची. हिस्टोग्रामची फिगर येते. तिसरा ग्राफ आपल्याला ओपन होतो रिलेशनशिप बिटवीन, जसं की स्टडी अवर्स त्याचा. आणि हा एक हिस्टोग्राम आहे वेगळा, डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्सचा. आपला हा डेटा व्हिज्युअलायझेशनचा कोड ऑल डन झालेला आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेम असल्यास कमेंटमध्ये सांगा. आणि जसा हा कोड मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.